बाळासाहेब, काही वर्षांपूर्वी तो एक बाहुबली नावाचा सिनेमा आला होता आणि त्याच्यानंतर तो बघितल्यानंतर ना की ते कटप्पानं का मारलं असा तो सगळ्यांच्या मनात प्रश्न होता. त्याच्यानंतर तितकाच उत्कंठेचा प्रश्न आता झाला आहे की ते तुम्ही काय करणार आहात महाविकास आघाडीबरोबर. तुम्हाला म्हणजे नेमक्या मी आता म्हणून मी मुद्दामहून ओपन केला की लेटेस्ट बातमी तुमच्याकडे आली की नाही मला माहीत नाही. काँग्रेस सेक्रेटरी अँड डिझायरस कॅन्डिडेट फॉर द काँग्रेस लोकसभा तिकीट फ्रॉम गडचिरोली डॉक्टर कोडवटे रिझाईन फ्रॉम द काँग्रेस पार्टी आणि सून टू जॉईन BJP. म्हणजे याला काँग्रेस पक्षाने तिकीट जाहीर केलेलं आहे. जाहीर केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे आणि BJPमध्ये गेलेत. असे अनेक शॉक्स बसणार आहेत. आणि मी ह्या तिघांनाही वॉर्न करत होतो की तुम्ही परिस्थिती पहिल्यांदा व्हिज्युअलाइज करा आणि मग आपण असं या सगळ्या ह्याच्यामध्ये करू, बोलायला सुरुवात करू. पण दुर्दैवाने सगळे बडे नेते आहेत, कोण कोणाचं ऐकत नाही. हक्क कोणी सोडत नाही, हट्ट कोणी सोडत नाही. आणि आत्ताही माझ्या माहितीप्रमाणे 10 जागांपैकी 3 जागेंचा तिढा सुटला आहे, 7 जागेंचा तिढा अजून तसाच आहे. 5 जागेंचा तिढा होता, त्याच्यातले 3 जागेंचा तिढा अजून तसंच आहे. आम्हाला ह्याच्यातलं ना काहीच कळत नाही. मी सांगतो 10 जागांचा तिढा होता त्यातला 3चा सुटलाय, 5चा तिढा होता त्यातल्या 3चा, म्हणजे काय? काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पहिल्यांदा 10 जागेंचा वाद होता त्यांचा आपसामध्ये. त्याच्यामध्ये संबंध नाही त्याच्याशी. माझा काहीच संबंध नाही. त्याच्यामुळे आत्ता मला असं कळतंय त्यांच्याकडून, अधिकृत नाही आहे, की 3 जागेंचा वाद संपलेला आहे. 7 जागेंवरती अजून काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र आलेली नाहीत. त्याच्याचबरोबर 5 जागा अशा होत्या की ज्याच्यामध्ये काँग्रेसही क्लेम करत होतं, NCP क्लेम करत होती, शिवसेनाही क्लेम करत होती. आणि म्हणून आपण बघत असाल की त्यांनी एकमेकांच्या कुठल्या कुठल्या जागा मागितलेल्या त्या अजून जाहीर केलेल्या नाहीत. चर्चेमधनं आम्ही जे काही त्यांच्याकडून एक्स्ट्रॅक्ट करू शकतो असं म्हणा, त्याच्यावरनं हा सगळं आहे. 5 वरनं मला असं कळलं की 2 जागेंमधला दोघांमधला वाद मिटला, एकामधला अजून कायम आहे. अरे फार हे माझं म्हणणं असं आहे, कार्पोचा जसा चेसबोर्डचा गेम असतो तसं हा चेसबोर्डचा गेम चाललेला आहे अशी असते. आणि म्हणून मी त्याच्यामधनं बाहेर राहायचं ठरवलेलं आहे. हा तुमचा अधिकृत निर्णय झालाय की आता आपण मविआमध्ये जाणार नाही? या चर्चेमधनं बाहेर राहण्याचा निर्णय आम्ही. पण तुम्ही मविआमध्ये जायला अजूनही इच्छुक आहात? अजूनही उत्सुक आहोत. आणि माझं म्हणणं असं आहे की अजून त्याच्यामधला मार्ग निघू शकतो असं मला वाटतंय, म्हणून आम्ही थांबलोय.